आणि थोडे बहुत आवाज ते मला येतात ते तुमचं आवडलं जरूर कार्याबद्दल असं वाटतं इथं पुणेकर असतील तर मी पुण्याच्या त्यामुळे टाळ्या वाजल्या तर चालतील. तो आपल्या सगळ्यांचा लाडका क्रिकेटर सचिन तेंडुलकर बरेच वेळा पूर्वी दिवाळीमध्ये मॅचेस असायच्या आणि तेंडुलकर बरेच वेळा मॅन ऑफ द मॅच असायचा. तर त्याला जेव्हा मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर व्हायचं तर त्याची प्रतिक्रिया कशा प्रकारे असायची ऐकूया. जो कम्पेअरिंग करायचा तो विचारायचा की वेल सचिन टुडेज परफॉर्मन्स वॉज स्पेक्टॅक्युलर, व्हॉट यू थिंक अबाउट युअर इनिंग्स. सचिन तेंडुलकर. Definitely it was a batsman's paradise, and I just played my own shots, and the ball was coming nicely on bat, and I'm really thankful. आणि माझ्या फॅन्सना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सचिन तेंडुलकर. आणि त्याला जर विचारलं की वेल सचिन व्हॉट यू थिंक द इनिंग्स बाय युअर कलीग सहवाग. Viru just played his own shots, and we just had a good coordination. And again, I definitely think that my performance, rather than my performance, it was India who won the match. So I'm very thankful. Thank you. आता या शुभेच्छा समजा संजीव कुमारजी जर द्यायला आले दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना तर ते कसे बोलतील. संजीव कुमार. टेनेसी मराठी मंडळ संजीव कुमारकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. गुलशन ग्रोवर ज्याला आपण सगळे बॅटमॅन म्हणून ओळखतो. टेनेसी मराठी मंडल को बैट्समैन की तरफ से दिवाली के बहुत बहुत शुभकामनाएं. कन्ना चोस्टा. राजकुमार. जाने हम राजकुमार है, हम सौदागर है और हमारे नेशनल में 14 घर है. आप सबको दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं. प्राण. बरगुजदार $15 के टिकट में आपको क्या क्या चाहिए. आप सब लोगों को प्राण की तरफ से दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं. अजीत. मोना डार्लिंग. अजीत की तरफ से आप सब लोगों को दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं. मैं आपके लिए लिक्विड बम फोड़ूंगा. लिक्विड आपको जीने नहीं देगा और ऑक्सीजन आपको मरने नहीं देगा. दैट इज अजीत. अमिताभ बच्चन. भाई देवी और सज्जनों, आप सब लोगों को अमिताभ बच्चन की तरफ से दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं. अगर हो सके तो मेरा तेल शैम्पू आदि इस्तेमाल कीजिए. थैंक यू व्हेरी मच. आणि मराठीमधले आपले विनोदाचे दादा कोंडके ते जर आले तर ते कशा प्रकारे बोलतील. दादा कोंडके. अरे तिच्या व्हायला बरेच लोक आले, मला एवढे एक्सपेक्टेड नव्हते इथं. काय करायचं आता. उद्या तिच्या आईला तुम्ही टाळ्या वाजवून मला फार बरं वाटलं बाबा तुम्हाला सगळ्यांना पाहून. आणि कदाचित आपल्या सर्वांना माहिती असेल रमेश भाटकरजी. तर रमेश भाटकर सर मला वाटतं त्यांचा सगळा जो एक इतिहास आहे तो त्यांनी बहुसंख्य इन्स्पेक्टरच्या भूमिका केल्या आणि बरेच वेळा ते काय बोलायचं ते कळायचं नाही, पण साधारण आपण अंदाज लावू शकायचो. तर रमेश भाटकर सर समजा त्यांना कोणी दोस्त भेटला तर दिवाळीच्या कशा शुभेच्छा देतील आणि ते त्याला पण गुन्हेगारच समजतात. काय नाही ते दिल्ला कुठवतायस, काय नाही ते दिल्ला कुठवतायस. 2 पिस्तूल सापडलीच्या गाडीमध्ये चल गाडीत बस. अरे ती बाबा मी माझ्या मुलाकरता घेऊन चालू ती खेळण्यातली टिकलीची सोडून देऊ बाबा. बरं ठीक आहे, पुढच्या वेळेस भेटू. मीटिंग आफ्टर एचएस दिया. थँक्यू.